तर या ठिकाणी आता वांगी जिल्हा परिषद गटाचे जे मीनाक्षी देशमुख ह्या 535 मतांनी आघाडीवर होत्या, परंतु निकाल हा संपेपर्यंत म्हणजे तिसरी फेरी संपेपर्यंत रुपाली गोडसे ह्या नारायणआबा पाटील यांच्या करमाळा तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून शिट्टी या चिन्हावर निवडणुकीच्या रिंगणामध्ये होत्या. त्या 513 मतांनी या ठिकाणी विजयी झालेले आहेत. तर शिरस्कर हे 2200 मतांनी या ठिकाणी विजयी झालेले आहेत. तर जे तकीक आहेत हे कमळ या चिन्हावरनं या निवडणुकीला सामोरे जात होते. तर ते 1264 मतांनी विजयी झालेले आहेत. तर या ठिकाणी शिरस्कर हे नारायणआबा पाटील यांच्या करमाळा तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून या निवडणुकीला शिट्टी या चिन्हावर सामोरे जात होते. तर या ठिकाणी 2200 मतांनी त्यांनी दणदणीत असा विजय मिळवलेला आहे. त्यामुळे आता सध्या कोत्रे, उमरड आणि जीऊर गणातून शिरस्कर हे या ठिकाणी विजयी झालेले आहेत. त्यामुळे आता सध्या जीऊर म्हणजे करमाळा तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून 3 उमेदवार हे पंचायत समितीसाठी आता विजयी झालेले आहेत. तर एक जिल्हा परिषद गटामध्ये जे रुपाली गोडसे ह्या विजयी झालेल्या आहेत. त्यामुळे आता कुठेतरी ही जरा थोडं जे विजयाचा रथ होता महायुतीनं जे एक हाती चालवला होता तो कुठेतरी या ठिकाणी वांगी गटामध्ये त्याला ब्रेक लागलेला आहे. आता सध्या ह्या महत्वाच्या ह्या गटाची आणि गणाची ही आता मतमोजणी सुरू होत आहे. तर यामध्ये नेमकं आता कोण बाजी मारतं हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे. कारण की त्या ठिकाणी अजित तळेकर यांच्या पत्नी त्या ठिकाणी आता खरं तर त्या ठिकाणी नारायणआबा पाटील यांच्या करमाळा तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यामुळं त्या ठिकाणी सुद्धा नारायणआबा पाटील यांचं मोठं वर्चस्व आहे. तर या ठिकाणी नेमकं कशा प्रकारे निकाल लागतो हे पाहणं तेवढंच गरजेचं असणार आहे.